नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकांचं रणशिंग हे फुंकलं गेलंय। सगळेच पक्ष आपापल्या परीने कामाला लागलेत। जागा वाटप, वेगळी रणनीती, डावपेच हे आखले जात आहेत। सभा बैठकांचा धुव्वा उडवला जातोय। मतदारसंघासाठी मित्र पक्षाची तडजोडही सुरू आहे आणि वादही। एकीकडे महायुतीत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, तर दुसरीकडे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष हे मित्र पक्ष जरी असले तरी सगळेच पक्ष आपली वेगळी स्ट्रॅटर्जी हे आखत आहेत। पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट यंदाच्या निवडणुकीत कॉमन ठरते, ती म्हणजे विदर्भ जिंकण्यासाठी तिथल्या मतदारसंघात पक्षाच्या मजबूतीसाठी सगळ्याच पक्षाचा लक्ष हा विदर्भावर आहे। पण ठाकरेपासून शहांपर्यंत विदर्भ विधानसभेचे हॉटस्पॉट का ठरते हेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पुष्कराज जाधव, आपलं चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विदर्भ म्हणजेच नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत। तसे पाहिले तर विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। म्हणजे तिथे 2019ला काँग्रेस महाराष्ट्रातून नाहीसं होण्याच्या मार्गावर होतं, तेव्हा विदर्भातील चंद्रपूरमधून एकमेव खासदार मिळाला होता आणि यंदाच्या 2024च्या लोकसभेला काँग्रेसच्या जवळपास सगळ्याच जागा निवडून आल्या। एकूण काय तर काँग्रेससाठी विदर्भ तारणहार ठरला। त्यामुळे विधानसभेला सुद्धा काँग्रेस महाविकास आघाडी विदर्भावर जास्त फोकस करत आहे। महाविकासच्या जागा वाटपात भलेही पश्चिम, उत्तर आणि मराठवाड्यात कमी जागा मिळाल्या तरी विदर्भात मात्र जास्त जागा लढण्यासाठी काँग्रेस अडून आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की विदर्भात जास्तीत जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या तर सत्तेचा मार्ग हा सोपा होईल। महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अडचण येणार नाही, कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधान भवनाचा मार्ग जाईल। पण विदर्भातील बऱ्याच जागा अशाही आहेत ज्यावर ठाकरे गट आपला दावा सोडायला काही तयार नाही। त्यामुळे काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी विदर्भातील बड्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मावियापासून स्वतंत्र बैठका आणि रणनीती आखतायत। दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे यंदा विधानसभेला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेली आहे। गेल्या विधानसभेला केवळ एक आमदार निवडून आल्यानंतर यंदा नव्यान जोम्याने पक्ष कामाला लागलेला आहे। जवळपास सगळ्याच जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे। पण या दरम्यान राज ठाकरेंचे विदर्भावर विशेष लक्ष असणार आहे। गेल्याच महिन्यात राज ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। यातच पक्षांकडून पुन्हा एकदा मिशन विदर्भ हाती घेण्यात आले। विदर्भातील 11 जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक 27 व 28 सप्टेंबरला अमरावतीला बोलावण्यात आली आहे। 27 सप्टेंबरला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ, तर 28ला पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे। या बैठकीला राज ठाकरे स्वतः उपस्थित राहून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत। यात उमेदवारांविषयी चर्चा देखील केली जाणार असल्याचे बोललं जाते। या सगळ्यात भाजप मात्र यंदा विदर्भासाठी विशेष तयारी करताना दिसत आहे, कारण नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा विदर्भ दौऱ्यावर होते। यावेळेस त्यांनी पदाधिकाऱ्यांना विशेष कानमंत्र दिला। सत्ता हवी असल्यास विदर्भातील किमान 45 जागा जिंकायला हव्यात असे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुद्धा कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। लोकसभेला ठाकरे पवारांना मिळालेले यश पाहता पवार ठाकरेंना रोखायचं असेल तर विदर्भात 45 जागा आणा, कारण विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्रात जिंकून येऊ। त्यामुळे विदर्भात जास्तीत जास्त जागा निवडून आणा असे शहा यावेळेस म्हणाले। एकूण काय, काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला मोठा फटका बसला। अनेक जागा भाजपला गमवाव्या लागल्या। त्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जरांगे पाटलांचा वार आहे। याचाही फटका भाजपला जसा लोकसभेला बसला तसा विधानसभेलाही बसू शकतो, याचा अंदाजही कदाचित ताणला नसावा। त्यामुळे विदर्भ जिंकणे हा मोठा अवघड काम भाजप समोर आहे। त्यात नागपूर हे विदर्भातील सत्ता केंद्र आहे। चे
मुख्यालय देखील नागपुरात आहे आणि भाजपचा बालेकिल्ला सुद्धा नागपूरच आहे. खासदार देखील भाजपचेच आहेत. नागपुरातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे विदर्भात सत्ता मिळवणं सोपं होऊ शकतं असा भाजपचा अंदाज आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे सध्या विदर्भात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. विदर्भ हे विधानसभेचं हॉटस्पॉट बनत चाललेलं आहे. त्यामुळे आता विधानसभेला विदर्भात कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर आपल्या यावर प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.